तालुक्यातील शिऊर येथे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अधिकारी हे केवळ आठवड्यातून एकच दिवस येतात. अन्य दिवस कार्यालय बंद असते, ज्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. या कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी देण्यात यावा, अन्यथा कार्यालय बंद करावे. या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे यांनी उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालय वैजापूर समोर उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी अधिकारी देत नाही, अन्यथा किमान आठवड्यात 3 दिवस राहणारे अधिकारी तुम्ही आम्हाला देत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका उपोषणकर्ते बाबासाहेब पगारे यांनी घेतली आहे. बसलेले तुम्ही काय मागणी? आमची मागणी आहे उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयाची एक शाखा शिऊरला आहे. तिथं एक राजपूत मॅडम म्हणून दिलेले आहेत. त्यांना शासनाच्या नियमानुसार शिऊर येथे 3 ते 4 दिवस यायचं आहे, परंतु त्या हप्त्यातून एकच दिवस येतात बुधवारी, आणि ते पण दुपारी 2, 2:30, 3च्या नंतर येतात. घंटाभर काम करतात आणि निघून जातात. आणि शिऊर च्या भूमी अभिलेख कार्यालयाला 72 गावं दिलेले आहेत आणि तिथं खूप मोठं काम आहे. लोक येतात, खेड्यापाड्यातले गोरगरीब लोक येतात, दिवसभर बसतात, परंतु त्या मॅडम ऐकून घेत नाही. आमचं म्हणणं आहे की त्यांना एक तर त्यांची बदली करावी, त्यांना मूळ कार्यालयात हजर करावं, त्यांच्या जागेवर एखादा चांगला अधिकारी शिऊरला देण्यात यावा, नसता त्यांनी हप्त्यातून 3 दिवस तरी शिऊरला यावा. या मागणीसाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे. जर आम्ही आज इथं उपविभागीय अधिकारी भूमी अभिलेखचे त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत. त्यांनी जर आमच्या आंदोलनाची लवकरात लवकर जर दखल घेतली नाही, तर आम्ही भविष्यात जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी जाऊन आमचं पुढचं आंदोलन करू. एकतर त्या अधिकाऱ्यांना काळं फासण्यात येईल. आमच्या इथलं जर हे जो काम हे जर मार्गी लावलं नाही, तर छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यालयात जाऊन आम्ही तिथले अधिकारी जे आहेत भूमी अभिलेखचे त्यांना येणाऱ्या काही दिवसामध्ये काळं फासू. तुम्ही उपोषणाला बसले सकाळपासून, आज कुणी अधिकारी भेटायला आले तुम्हाला? सकाळी एक अधिकारी आले होते. ते म्हटले बा आम्ही तिला समज दिलेली आहे, तिचे सही घेतली, तिला पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्याने जमणार नाही ना, कारण ते अधिकारी जर तिथं थांबतच नाही. कागदपत्र तर प्रत्येक जिथं बी आम्ही आंदोलन करतो तिथं एक कागद दिला जातो आणि त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यात येतं. आमचं म्हणणं आहे की बा तुम्ही हप्त्यातून 2 दिवस तरी त्या ठिकाणी येऊन सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्यांनी न्याय दिला पाहिजे, कारण शासनाच ते एवढा मोठा पगार घेतात. शासन त्यांना कशासाठी पगार देतं? घरी झोपायसाठी देतं का घरी बसायसाठी देतं? सर्वसामान्य लोकांचे कामं त्यांनी केले पाहिजे. यासाठी आम्ही वैजापूरचे जे अधिकारी आहेत त्यांना अनेक वेळेस फोनवर माहिती दिली की बा मॅडम येत नाही, काही नाही, काय भरपूर वेळेस त्यांना सांगितलं, परंतु ते म्हणे नाही मी सांगतो करतो, असं तसं करून त्यांनी फक्त वेळ मारून नेलेली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जर त्या मॅडमची एकतर आमचे म्हणणं आहे की त्यांच्या जागेवर दुसरा अधिकारीच देण्यात यावा, जेणेकरून त्या हप्त्यातून 2-3 दिवस येऊन तिथल्या गोरगरीब जनतेला न्याय देतील. नसता यांना कमीत कमी 3 दिवस शिऊरच्या शिऊरच्या कार्यालयामध्ये थांबायचं सांगावं, असं आम्हाला लेखी पत्र ते ज्यावेळेस देतील त्यावेळेस आम्ही आमचं आंदोलन मागं घेऊन, नसता जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसणार आहोत.